श्री स्वामी समर्थ दत्त जयंती या दिवसाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत। तो दिवस जवळच आला आहे। तो म्हणजे 4 डिसेंबर या दिवशी दत्त जयंती आहे आणि त्याच्या अगोदर आपल्याला पारायण करायचं आहे। पण हे श्री गुरुचरित्र पारायण का करायचं? श्री गुरुचरित्र हा ग्रंथ 5वा वेद मानला जातो। श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध वरद ग्रंथ आहे। या ग्रंथाचं जो व्यक्ती पारायण करेल त्याच्या आयुष्यातील ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत त्या निघून जाणार आहेत। तुमच्या घरात जर तुम्ही पारायण करणार असताल तर तुमच्या घरामध्ये जे काही ग्रहदोष असतील, वास्तुदोष असतील, कोणतेही दोष असतील तर त्या दोषाचं सगळ्यांचं निवारण होणार आहे। या सप्ताह काळात दत्त तत्व इतकं जागृत झालेलं असतं, म्हणून या दत्त तत्वाच्या सात्विक लहरी आपल्यापर्यंत पोचाव्यात म्हणून या गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आपल्याला करायचं असतं। दत्त महाराजांनी आपल्याला साक्षात दर्शन द्यावं यासाठी आपल्याला हे पारायण करायचं असते। जे कोणी स्वामी भक्त आहेत, दत्त भक्त आहेत त्यांच्यासाठी हा सप्ताह काळ खूप महत्त्वाचा आहे आणि या सप्ताह काळात श्री गुरुचरित्राचं पारायण सगळ्यांनी नक्की करावं। श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन। श्री गुरुदेव दत्त।